नमस्कार मित्रांनो. तर कसं काय, तर आज आपण आलेलो आहे ते गोकाकमधलं फॉल्सला. ते इथंच पाहुण्यांचा दादांचा कार्यक्रम होता रिटायरमेंटचा, त्याच्यासाठी मी आलतो पाहुण्यांच्याकडं त्यासाठी. आणि आता आपण आलेलो आहे ते फिरायला. त्यात पान बिन खाल्ले, जरा काय वेगळं चुकीचं समजू नका. आणि एक नंबर बघा घेऊ बघा, सगळं पाणी जर कमी आहे आता सध्यामध्ये, तर पाणी कमी आहे. आणि हे नवीन पूल झाले आता. आणि हे बघा पुढं झुलता पूल दिसायला तुम्हाला. बघा सध्या बघा झुलता पूल आहे. आता सगळं पाणी कमी आहे सध्या, तर आता तर पाणी सगळं पूर्ण कमी आहे. आणि हे आमचं गांधी मामा आहे बघा. गांधी मामाला जरा झाले. आणि आता पाणी सध्या तर कमी. आता पावसाळ्यात इथं सगळं पूर्ण पाणी सगळं भरून असते. आता तर सगळं पूर्णपणे पाणी कमी आहे इथं. आता चालायला इथं सगळं पाणी असते. आता सध्या पाणी नाही येतं काय. आता आमचं गांधी मामा कन्नडमध्ये बोलतात. ते जर कन्नडची पब्लिक हाय ब्रोस. हे आता आमचं गांधी मामा बोलतात बघा. इथं ನಮ್ಮದ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಅಂದ್ರೆ ಫೇಮಸ್ ಆಯ್ ಎಲ್ಲ ನಮ್ಮದ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ. ಒಳ್ಳಿನ ಮಾಂಸದ ಎಲ್ಲ ಬಂದರು, ಫುಲ್ ಪಾರ್ಟಿ ಮಾಡಿದೆವು, ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೆವು. ಇಲ್ಲ ಫುಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಗಿಸ್ತು ಎಲ್ಲ ತೊಗೊಂಡವು. ಊಟ ಆಯ್ತಾ ಎಲ್ಲ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೆವು. ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ತುಂಬ ಜಳಕ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದವು ನಾವು ಎಲ್ಲರೂ. ಫುಲ್ ಜಳಕ ಮಾಡೋದ, ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದ. ನಮ್ಮ ಅಮ್ಮನೂ ಬಂದ, ಪರ್ತು ಮಾಮ, ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀ ಇದಾವ. ನಮಗೂ ಫುಲ್ ಆತ್ಮೀ ಅದ. ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದ, फुल पद्धतशीर होईबिडोदा. कर्नाटकाची पब्लिक कोण बघायला त्यांनी भावाला आपल्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि आमचं गांधी मामाचं जे तुम्ही ऐकला ते पूर्ण उत्तर कर्नाटकाचं भाषा आहे, आपलं बेळगाव साईडचं. त्याच्यामुळे एक नंबर. आता आपण आंघोळ करायला आले. मस्त बाई आंघोळ करा. आंघोळचं पण तुम्हाला सगळं दाखवतो मी. आमचं दादा सगळेजण आले. आपला दादा परवा आर्मी रिटायरमध्ये झाला आहे, ते पण तुम्हाला सगळं दाखवतो. ते पण व्हिडिओमध्ये पुढं बघा म्हणायचं तुम्ही. एक नंबर आहे सगळं वाईब बघा. आणि बघा पाणी पूर्ण सगळे बघा. आता हे पाणी सगळं कमी आहे आता सध्या. आलं तर पहिला पाणी लय असतो तिथं. आम्ही असंच पाण्यात चालले. पाणी घसराले खरं भयानक. आता पूर्णपणे हे पाणी सगळं आता कमी आहे. आता हे सगळं पाणी हे आवी मामा, हे मंजू मामा आणि ते आमचा दादा आर्मीमध्ये आहेत. ते आता रिटायर झाले सध्या. सध्या तर परवा रिटायर झाले. त्याचा व्हिडिओ पूर्ण घालतो ते बघा. आणि हे आमचं मंजू मामा बेळगाव मध्ये असतात. तुम्हाला भेटलं तर त्याला स्विमिंग पूल रिटर्न होडी. Mr. Bob is there on swimming pool. Full firing Bauji with a lot brothers in Sima. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳಬೇಕಾದ ವಿಷಯ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾಮಾರ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ನಿನ್ನೆ ಆಗಿದ್ದಾರೆ ರೀ. ಅವ್ರು ಕರ್ಕೊಂಡ ಇಲ್ಲಿ
ಗೋಕಾಕ್ ಫಾಲ್ಸ್ದಾಗ ಸ್ವಿಮ್ ಮಾಡದಾರ್ರಿ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಬ್ಸ್ ಅದಕ್ಕೆ ಅದಾರಿ, ಎಲ್ಲ ಅದಾರಿ, ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲೀಸ್ ಅದಕ್ಕೆ ಆಲ್ ರೌಂಡ್ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಐತಿ. ವಿತ್ ಮಾಮ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಬ್ರದರ್ಸ್ ರೀ, ಎಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಅದಾರ್ರಿ. ಫುಲ್ ಎಂಜಾಯ್ಮೆಂಟ್ ಅದಕ್ಕೆ ಜೋರು ಐತ್ರಿ. ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗೆ ಮನ್ಗತ್ತಾರ ನೋಡ್ರಿ ಅವರೆಲ್ಲ. ಫುಲ್ ಸುಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾವ್ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಕೈ ಮಾಡತ್ತ ನೋಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಬಾವ್ ಮಾಮ. ಹಾಂ ನೋಡ್ರಿ ಫುಲ್ ಈಜ ಅದ ಇದು ಮಾಡ್ತಾರ್ರಿ. ಗೋಕಾಕ್ ಫಾಲ್ಸಾಗ ಫುಲ್ ಮಜಾ ಮಸ್ತಿ ಮಾಡದಾರ್ರಿ. ನಮ್ಮ ಬಂದ್ರ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಫೌಜಿ ಮಾಮ ಬರದಾರ ನೋಡ್ರಿ. ಬಂದ್ರ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಫೌಜಿ ಮಾಮ 22 ವರ್ಷ ಮುಗಿಸ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರು. तर भावानं आंघोळ बिंघोळ करून 1 नंबर सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण चाललोय ते घराकडं. मस्तपैकी घराकडे जायचं, जेवायचं आणि निवांत विश्रांती करायचं. आता पूर्ण पकडे आता सगळं फॉल्स तर तुम्हाला दाखवतो. हे 1800 म्हणजे काय तर 1887ला काहीतरी पूर्णपणे ब्रिटिशांनी बांधलेलं आहे. हे सगळं पूर्ण फॉल्समध्ये काय की नाही, आता गोवा फॉल्सला तुम्ही येता, धबधबा बघता, ते पूर्णपणे हे सगळं आता ते काय तुम्ही बघता पूर्णपणे आपलं फॉल्समधलं ते सगळं पूर्णपणे सांगलं तुम्ही, पूर्णपणे एकही काही न सोडता पूर्णपणे सगळं आपलं म्हणजे ते सरकारनं काय बांधलं नाही. पूर्णपणे आत्ता जसं काळात काय आहे ते सगळं पूर्णपणे ब्रिटिशांनी बांधलेलं आहे, इंग्रजांनी बांधलेलं आहे. आणि ते इंग्रजाचं काळातलं आत्तापर्यंत त्यांनी असंच आहे. आता काय इथं काय असं सुधारणा नाही. पूर्णपणे इंग्रजांनी बांधलेलं काय आहे ते आत्ता अजूनपर्यंत तेच आहे. त्याची काय इथं सुधारणा नाही, काय नाही. पूर्णपणे आता ते सरकारच्या ह्याच्यात आहे, सोडा ते काय विषय नाही. तर आता सध्या तर त्या ब्रिटिश काळातलं काय आहे ते सगळं आहे. आता आपण बघतो हे झुलता पूल आहे. आता काय म्हणतात तिथे कर्नाटकमध्ये तंती पूल म्हणतात, ते पूर्णपणे ते पण आहे. आता ब्रिटिशमधले काय आता सूतगिरणी, आता आपल्या इंचलकरंजीमध्ये ते कसं आहे सूतगिरणी. बघा हे खड्डा बिड्डा कसं आहे बघा, हे 1 नंबर आहे. आता आमचं गांधी मामा कसं येते बघा. हा पूर्णपणे ब्रिटिशांनीच बांधलेलं आहे. बघा हे पाणी बिणी आता हे काय दिसायला तुम्हाला, आता हे फक्त हे पूल दिसायला आहे, फक्त पूल आता सरकारने कर्नाटक सरकारनं बांधलेलं आहे. आता आणि हे सगळं पूर्ण कर्नाटक सरकार बांधलं नाही. आता हे पूल झाले, हे नवीन आहे फक्त कर्नाटक सरकार. आणि पहिल्याच काळातलं काय आहे आणि इथं पूर्ण जी ब्रिटिश कालचं घर आहेत ते आत्ता पण आता सध्या पण येतात तेच आहे तिथं. म्हणजे आता काय इथं नाही, तवाच्या काळचं काय होतं तेच आहे, आता नवीन काय नाही. आता हे पण आहे ते सगळं पूर्ण ब्रिटिश कालचंच आहे. हे बघा हे पूर्ण आहे की नाही, हे किनार म्हणून आहे, ब्रिटिश कालचंच आहे. आणि आत्ताच कालचं काय नाही इथं. आणि तिथं घरं म्हणजे सगळं क्वार्टर्स आहेत, म्हणजे घरं आहेत. जी मिलमध्ये काम करतात त्यांना एवढंच आहे इथं. तिथं पाणी सोय आहे, आपलं वीज सोय आहे, सगळं पूर्ण सोय आहे. हे बघा एवढं रस्त्यातून आता जाणार आहे आपण. गांधी मामा डुलत यालाय, खरं यालाय, कसं तरी यालाय, खरं यालाय 1 नंबर. आणि पूर्णपणे ब्रिटिश कालचंच आहे. काय आता म्हणजे आत्ताच काय नाही, तेव्हा ब्रिटिशांनी काय बांधलेलं आहे तेव्हाचा सूतगिरणी त्यांचं स्रोत. म्हणजे इथनं त्यांनी कापड निर्यात आयात करत होतं आणि इथं सगळं त्यांनी घेऊन जात होतं. सगळं पूर्ण कापडाचे उद्योग यांनी त्यांनी इथंच चालू केलं. आणि खरं म्हणजे इथं खाली धबधबा ज्या तुम्ही बघितला जाते, धबधबाच्या खाली तिथं विजाचं त्यांनी स्रोत घावलं त्यांना, म्हणून त्यांनी इथं पूर्ण इंग्रज सगळं इथंच आलं. त्याच्यामुळे त्यांनी इथं सगळं पूर्ण कापडाचा व्यवसाय सगळं काय ते इथंच केलं चालू. त्यांना म्हणजे वीज घावलं नाही, वीज घावल्यामुळे त्यांनी इथंच चालू केलं सगळं पूर्ण. आणि हे गाव म्हणजे इथं सगळं पूर्ण ते गावच म्हणजे असं झालं आहे. तर काय गाव नाही खरं, फक्त इथं सगळं त्यांनी व्यवस्थित सगळं पूर्ण म्हणजे सगळं ब्रिटिश कालचंच आहे सगळं. आताच काय नाही, फक्त नवीन आहे एवढंच आहे. तर चला हे तुम्हाला दाखवतो सगळं, आताच झालं हे.
तर हे बघा हाय बघा धबधबा फॉल्सचं. आता बघा किती पाणी कमी आहेत भावानो, पूर्णपणे पाणी कमी आहेत सगळं पूर्ण. हे बघा हे सध्या तर पूर्णपणे पाणी कमी आहेत, फक्त पावसाळ्यात तेवढंच पाणी असते. आणि हे बघा डोंगर बिंगर खतरनाक आहे, व्ह्यू वायू खतरनाक आहे पूर्णपणे. बघा पावसाचं पाणी. आम्ही तिथं ते पूल दिसते काय नवीन, त्या पुलाच्या पलीकडे आम्ही आंघोळ कराल, तर ते मगाशी तुम्ही बघितलं असा. आता हे धबधबा तिथं खाली काही गेलो नाही. आणि बरोबर हे झाडं दिसतात बघा, हे झुडपं तिथंच आहे आपलं करंट तयार करतात तिथं. म्हणजे लाईटाचं व्यवस्था जे इंग्रजांना घावलं इथं, जे म्हणजे इंग्रजांना जे लाईटचं तिथं ती काय व्यवस्था जर घावलं त्याच्यामुळे ते इंग्रज इथं येऊन वसलीत आणि इथूनच पूर्णपणे त्यांचं सूत्र काय आहे ते हलवत होते. म्हणजे इथं कापडाचा उद्योग त्यांनी घातलीत आणि इथूनच त्यांनी पूर्णपणे ब्रिटिशचे जी काय मोठे कार्यकर्ते म्हणजे ब्रिटिशची कोणते कर्नल बिर्नल काय होतीत ना, ते पूर्णपणे इथूनच सगळं सूत्र हलवून त्यांनी इथूनच इंग्लंडला सगळं कापडाचे उद्योग सर ते इथंच पाठवत होते. आणि इथं घटप्रभा म्हणून एक गाव आहे, त्या घटप्रभाच्या गावापासूनच इथं पूर्णपणे तिथं रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशन त्यांनीच म्हणजे असं त्यांनीच बांधलेत असं मला कळालं आहे. मग त्यांनी म्हणजे मला सांगितलं, मला कळाल्या प्रकारे त्यांनीच इथं पूर्णपणे ती जे ब्रिटिश आणि आहेत नाही ते एवढंच म्हणजे इथनं सगळं पूर्णपणे कापडाचं उद्योग काय आहे ते त्यांनी इथून आपलं भारतातून तिकडे इंग्लंडला जाऊन घेऊन जात होते. एवढं हे तर मला तर माहीत आहे. कोणाला जास्त काय माहीत असलं तर भावना कमेंट करून सांगा. आणि भावाने तुम्हाला आता काय दिसाले, पूर्णपणे इंग्रजांनीच बांधलेला आहे. हे झुलता पूल पण तुम्हाला दिसाले इथनं बघा, हे ते झुलता पूल पण इंग्रजांनीच बांधलेला आहे. आत्ताचं तर काय सध्याचं तर काय नाही. आता हे कट्टा बिट्टा हे सगळं पूर्ण पार्किंग बिर्किंग हे पूर्ण हे बघा सगळं इंग्रजांनीच बांधलेलं आहे. डोंगर बघा पुढं एक नंबर. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.